ते म्हणजे UK जे काही अँटी मायग्रंट्स इलिगल मायग्रंट्स विरोधात जो मोर्चा निघालेला होता त्याच्याबद्दल. हा जो इलिगल मायग्रंट्सचा जो इश्यू आहे, मोठ्या प्रमाणात इलिगल मायग्रंट्स हे त्या ठिकाणी UK येताना दिसून येतात तुम्हाला. आणि हे जे इलिगल मायग्रंट्स आहेत ते इतक्या मोठ्या प्रमाणात येत आहेत की त्यामुळं UKचं जे तिथले राहणारे UKचे लोकल लोक आहेत व्हाईट, त्यांचं पॉप्युलेशन कमी होताना दिसते. त्याचबरोबर लिगली आलेले मायग्रंट्स आहेत त्यांचंसुद्धा मोठ्या प्रमाणात ते येत आहेत. आणि त्याच्यामुळं UK जे सस्टेनेबिलिटी आहे ती मोठ्या प्रमाणात कमी होताना दिसते आणि मायग्रंट्सचं प्रमाण वाढल्यामुळं इकॉनॉमीवरती सुद्धा फरक पडताना दिसतोय. त्याच्या विरोधात टॉमी रॉबिन्सन यांनी जे काय मोर्चा काढला त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोक सहभागी झालेले तुम्हाला दिसून आले. आणि ही जी काही लोक तुम्हाला दिसली ती काही लोक म्हणतात 1 लाखपर्यंत, पण साधारण 5 ते 10 लाखांच्या आसपास हा आकडा गेलेला आहे. म्हणजे मायग्रंट्स विरोधात एकंदरीत मोठ्या प्रमाणात जर बघितलं तुम्ही तर हे मायग्रंट्स विरोधात त्यांचं जे आंदोलन आहे त्याला एक मोठ्या प्रमाणात सक्सेस मिळताना दिसत आहे. आणि याचं कारण असं आहे की त्यांना वाटतं की हे लोक टेक ओव्हर करतील UKला. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे लंडनमधला जो आहे व्यक्ती जो पाकिस्तानी ओरिजिनचा आहे, जो मेयर आहे, त्याचं नाव आहे सादिक खान. हा त्या ठिकाणी मेयर झालेला आहे आणि तो वारंवार तिथून निवडून येतो. आणि त्याचं कारण म्हणजे एशियन आणि पाकिस्तानी स्पेशली लोकांचं तिथं असलेलं मोठ्या प्रमाणात जे वास्तव्य वाढलेलं आहे आणि मायग्रेशन झालेलं आहे, त्यामुळे हा व्यक्ती सतत निवडून येताना दिसतो. बांगलादेशी लोकसुद्धा त्या ठिकाणी आहेत आणि सर्वात जास्त मायग्रेशन जर कुठं झालेलं आहे ते लंडनमध्ये झालेलं आहे. त्यामुळं व्हाईट लोकांचं तिथलं जे प्रमाण आहे ते कमी होताना दिसून येते, जसं मी तुम्हाला दाखवतोय. त्याचबरोबर इतर ठिकाणी जर बघितलं तर इतर ठिकाणी ईस्ट असेल, नॉर्थ असेल किंवा साऊथ असेल किंवा वेस्टमध्ये असेल, त्या ठिकाणी एवढं जास्त प्रमाण अजूनही मायग्रंट्स नाही. त्याच्यामुळं हा प्रकार फक्त लंडनमध्ये दिसून येतोय. 86% ऑफ द एथनिक ग्रुप जो आहे तो UK ब्रिटिश व्हाईट्स आहे आणि बाकीचे जे आहेत ते आता सर्व व्हाईट व्यतिरिक्त इतर आहेत, एशियन असतील किंवा आफ्रिकन ब्लॅक असतील, कॅरेबियन असतील, यांचा एक एथनिक ग्रुप झालेला आहे. त्यानंतर जर 2011 ते 2021 हे जे पॉप्युलेशन आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलेलं जे तुम्हाला बघायला मिळतं. त्याच्यामध्ये एशियन आहेत ते 7.5% 9.3% गेलेले आहेत. ब्लॅक आहेत ते 3.3% 4% गेलेले आहेत. मिक्सड आहेत ते 2.2% 2.9% आसपास गेलेले तुम्हाला दिसून येईल. म्हणजे मोठ्या प्रमाणात मायग्रेशन झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात मायग्रेशन झालेलं आहे. इलिगली गोष्ट नाही करत, म्हणजे लिगली मायग्रेशन झालेलं आहे त्यांचं सुद्धा मी गोष्ट करतोय. आणि त्यांचा जो फर्टिलिटी रेट आहे एशियन असतील, एशियनमध्ये प्रामुख्यानं पाकिस्तानी, अफगाणी, बांगलादेशी यांचा फर्टिलिटी रेट ॲज कम्पेअर्ड टू व्हाईट जास्त असल्यामुळं, जास्ती मुलं हे जन्माला घालत असल्यामुळं ह्यांचं पॉप्युलेशन हे मोठ्या प्रमाणात वाढते. आता तुम्ही बघताय बांगलादेशी, इंडियन आणि पाकिस्तानी यांचं पॉप्युलेशन वाढलेलं आहे. 100% यांचं पॉप्युलेशन मोठ्या प्रमाणात वाढते आणि त्यामुळं हे लोक टेक ओव्हर करतायत अशी एक लोकांमध्ये भावना तयार झालेली दिसून येईल. त्यानंतर जर बघितलं तुम्ही तर व्हाईट पॉप्युलेशन जे ब्रिटिश आहे ते 80% आहे आणि 4.4% अदर व्हाईट्स आहेत जे युरोपच्या इतर देशातून मायग्रेंट झालेले आहेत असे. आणि त्याच्यामध्ये इंडियन जर बघितले तर 140 करोड लोकसंख्या असलेल्या भारतातून 2.5% लोक मायग्रेट झालेले आहेत. तर पाकिस्तान 25 करोड लोकसंख्या आहे आणि
2% लोक मायग्रेट झालेले आहेत. म्हणजे मोठ्या प्रमाणात मायग्रेशन झालेलं आहे लोकसंख्येच्या प्रमाणात ॲज कम्पेअर टू इंडिया. पाकिस्तान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. 14 लाख इंडियन मायग्रंट्स आहेत आणि पाकिस्तानी आहेत ते 11 लाख आहेत. हे लिगली मायग्रंट्स आहेत. आणि बांगलादेश साधारणपणे छोटासा कंट्री आहे, तर त्याचे पण त्या ठिकाणी 4 लाख मायग्रेंट्स आहेत. लिगली 4,47,000 मायग्रेशन झालेलं आहे बांगलादेश. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मायग्रेट झालेले लोक तुम्हाला बांगलादेशी सुद्धा बघायला मिळतील. आता 1981 ते 2021 हे जे काही प्रमाण वाढत चाललेलं आहे मायग्रंट्सचं, ते त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. आणि हे जे प्रमाण आहे ते मागच्या 20 ते 25 वर्षात प्रचंड वाढलेलं आहे. आणि त्यामुळं हे जो काय आहे हा बदल तुम्हाला ध्यानात येईल. त्यानंतर रिलिजन चेंज 2011 साली ख्रिश्चन्स होते, त्यांचं प्रमाण घटलेलं आहे, ते 30 मिलियनच्या खाली आलेलं आहे. आणि नॉन रिलिजियस जे लोक होते त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन लोक कन्वर्ट झालेले आहेत, नॉन रिलिजियस झालेले आहेत. मुस्लिम लोकसंख्येत वाढ झालेली तुम्हाला दिसून येईल. हिंदू लोकसंख्येत थोडीशी वाढ झालेली दिसून येईल. एक्झॅक्ट जर तुम्हाला सांगायचं झालं तर ख्रिश्चन 59.3% होते, ते 46.2% झालेले आहेत. नॉन रिलिजियस लोक 25.2% होते, ते 37.2% झालेले आहेत. आणि मुस्लिम 4.9% to 6.5% एवढे वाढलेले आहेत. म्हणजे 10 वर्षामध्ये जवळजवळ 1.5% फरक पॉप्युलेशनमध्ये दिसून येईल. म्हणजे हा वास्ट फरक आहे. त्याच्यानंतर हिंदूज 1.5 to 1.7% आणि 0.8% सिख होते, ते 0.9% झालेले आहेत. म्हणजे टोटल इंडियन जे मायग्रेट झालेले आहेत ते साधारणपणे 2.5% आहेत. त्याच्यामध्ये 0.9% फक्त सिख लोक आहेत. याचा अर्थ मोठ्या प्रमाणात सिख लोक असतील हे मायग्रेट झालेले आहेत इंडियातून, असा त्याचा अर्थ होतो. तर हे जे काय आहे टोटल जे युकेचं डेमोग्राफिक्स आहेत ते वास्ट आणि मोठ्या प्रमाणात बदलत आहे. आणि पुढच्या येणाऱ्या 30 वर्षामध्ये ते मोठ्या प्रमाणात बदलेल जर मायग्रेशन असं चालू राहिलं आणि मुस्लिम फर्टिलिटी रेट असाच असेल तर. कारण 4.9 to 6.5 व्हायला थोडा वेळ लागला, 10 वर्षाचा. याचा अर्थ 6.5चाही नंतर वाढायला फार वेळ लागणार नाही. तर हे जे काय आहे ते डेमोग्राफिक्स मी तुमच्यासमोर ठेवलेलं आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.